या आहेत वसुधा सरदार. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव सालुमालू या गावामध्ये त्या सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. यंदाचं हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असल्याचं युनोनं जाहीर केलंय. त्यानिमित्तानं सेंद्रिय शेतीशी संबंधित तुमच्या माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि हो, मुंबई आणि पुण्यामध्ये जर तुम्हाला ऑर्गॅनिक भाजीपाला फळं हवी असतील तर त्यासाठी तुम्ही वसुधा सरदार यांना संपर्क करू शकता. हा सेतू कशातला आहे तर खेडी आणि शहर यांच्यामधला आहे, म्हणून ब्राऊन टाऊनची माझं एकदम आपलं नातं जुळतंय. हे प्रत्यक्ष विषय आहेत. म्हणजे जेवढी आताच्या रासायनिक शेतीमध्ये तणनाशकांच्यापासून फवारण्या वेगवेगळ्या ह्या केल्या जातात, त्याचे विषारी अंश अन्नात उतरतात आणि ते आपल्या शरीरात जातात. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं की तपासण्यात काहीच सापडत नाही, पण माणूस आजारी आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या रक्ताच्या पातळीमध्ये वाढलेली विषांचं प्रमाण अशी महत्त्वाची ही असू शकतात. मला तर कित्येक वेळेला असं वाटतं की निसर्गाची उत्पादनाची प्रक्रिया काय आहे याच्यापेक्षा पुनर्भरणाची काय आहे हे जास्त समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या डोक्यात एक असं पक्कं बसलेलं असतं की घातल्याशिवाय काही तयार होत नाही. आणि हा एक प्रकारचा इंडस्ट्रीयल माइंडसेट आहे. म्हणजे औद्योगिक ह्याच्यानंतर जे माणसाची उत्पादनाची ताकद वाढली आणि त्यांनी प्रचंड वस्तू उत्पादन करायला सुरुवात केली. आता त्याच्यातून कचरा झाला ही एक वेगळी गोष्ट. आणि निसर्गामध्ये आपण असं म्हणतो की निसर्गामध्ये कचरा नाही आणि निसर्गात डॉक्टर नाही. तुम्ही आजारी पडलात तर तुमचं तुम्ही बघायचं, तुम्ही आजारी पडणार नाही अशी व्यवस्था तिथे उभी करण्याचा प्रयत्न असतो निसर्गात. तर हे पुनर्चक्रीकरण जे आहे तेच पाणी तिथेच फिरत असतं. सेतू ही जी आमचा उपक्रम आहे, सेंद्रिय सेतू म्हणजे सेंद्रिय भाजीपाला आणि इतर शेतमाल हा शहरातल्या लोकांना डायरेक्ट टू कस्टमर्स असा मिळावा. आणि हा सेतू कशातला आहे तर खेडी आणि शहर यांच्यामधला आहे, म्हणून ब्राऊन टाऊनची माझं एकदम आपलं नातं जुळतंय. दुसरं उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधला आहे. मधले दलाल मध्यस्थ कमी होऊन यावं. अन्न आणि आरोग्य यांच्यातलं आहे. कारण आत्ता जे आपल्याकडे वैद्यकीय प्रगती खूप होती, पण समाजात आजार कमी होत नाही आहेत, उलट आजार वाढत आहेत. आणि त्या वाढत्या आजारांचा मुख्य संबंध आपण खात असलेल्या अन्नाशी आहे. सेंद्रिय शेतीमध्ये खर्च जास्त येतो, कारण एकतर सगळं श्रमप्रधान होतं. त्याच्यामध्ये आपण तणनाशकं वापरत नाही, तिथे आपल्याला खुरपणी करावी लागते. म्हणजे एक 2-3 हजाराचा खर्च हा 12-15 हजारावरती तिथे जातो. नंतर शेणखत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये टाकायला लागलं तर त्याचा खर्च वाढतो. पण संजीवन शेतीमध्ये तुम्हाला हळूहळू टाकायचंच नाही आहे काही. आपण सगळ्या म्हणजे केमिकल हे बायोलॉजीनी रिप्लेस करतो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे काम खतं करतात ते काम इथे मुळं करतील, जमिनीतले जीवाणू करतील आणि ते जसे जंगलात करत आलेले आहेत तसेच त्यांनी आपल्या शेतामध्ये करायचे. त्याच्यामुळे खर्च याच्यामध्ये खूप कमी होत जाणार आहे. दुसरं असं पाण्याचा पण खर्च कमी होतो ह्याच्यामध्ये. आता ह्या आमच्या गावाला 2 पाण्याच्या पाळ्या कमी लागल्या. याचं कारण असं की या सरीतून जे पाणी दिलं ते त्या वाफ्यामध्ये जातं आणि वाफ्यामध्ये साठून राहतं. एकदा गहू थोडासा वर आला की त्याचं बाष्पीभवन होण्याची क्रिया कमी होते आणि आपल्याला जी गोष्ट ड्रीपमध्ये अपेक्षित असते की जास्तीत जास्त काळ वापसा मिळावा, ती इथे आपल्याला सातत्याने वापसा मिळतो. आणि पिकांचा अन्नद्रव्यांचा आपटेक हा पाण्यातून जो होतो तो वापशावरच होतो. त्यामुळे जेवढा काळ वापसा जास्त तेवढा काळ पिकाची वाढ जास्त होते. नाही तर आपल्या नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये पाणी खूप झालं की तेव्हा बंद होतं, मध्यंतरी मग वाढ होते, मग पुन्हा सुकलं की पुन्हा त्यांचा आपटेक बंद होतो. अशी ती चढ उतार असतात वाढीचे. त्याच्याऐवजी इथे सलगपणे वाढच होत असते. संजीवन शेतीची संकल्पना अशी आहे की वनस्पतींना माणसांनी काही करण्याची गरज नाही आहे. म्हणजे निसर्गामध्ये वनस्पतींमध्ये सर्व सजीवांचं अन्न तयार करण्याचं काम त्यांच्याकडे आहे.
एक तर आपण वनस्पती खातो, अगदी पालेभाज्या असतील किंवा त्याची फळं असतील किंवा फळभाज्या असतील किंवा धान्य असेल किंवा वनस्पती खाणारे प्राणी आपण खातो किंवा ते प्राणी खाणारे प्राणी खातो. कुठून तरी ते अन्न आपल्याला वनस्पतींचं मिळत असतं. हा जो प्लॉट आहे हा आमच्या सर्टिफाईड ऑर्गॅनिकमधला संबंध हा पट्टाचा असा 10 एकराचा प्रमाणित सेंद्रियमधला आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही रासायनिक निविष्ठा घालता येत नाहीत आणि घालत पण नाही आम्ही. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आहेत. आंबा, पेरू, चिकू, संत्र, मोसंब, जांभूळ अशी वेगवेगळ्या प्रकारची. एक 4-5 सफरचंद पण लावलेत प्रयोगाला. आणि वनस्पती आणि जमिनीखालची जीवसृष्टी ह्यांचं एक अतूट असं नातं आहे. म्हणजे ते त्यांचं अगदी व्यापार आणि करारच आहे की वनस्पती प्रकाश संश्लेषणातून जे अन्न तयार करतात किंवा साखर तयार करतात ती मुळाच्याद्वारे खाली सोडतात आणि त्याच्यातून वेगवेगळे रासायनिक संदेश दिले जात असतात की झाडाला त्या वाढीच्या अवस्थेमध्ये काय हवं आहे. आणि जमिनीमध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असलेली जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये जीवाणू आहेत, बुरशा आहेत, गांडुळा आहेत, निमॅटोड, प्रोटोझोआ वगैरे अशा वेगवेगळ्या वर्गातले सजीव आहेत. त्यांचं एक कार्य ठरलेलं आहे सगळं. आणि ते सगळे मिळून एका चक्राकार ह्याच्यातून वनस्पतीला लागणारी अन्नद्रव्य मुळांच्या जवळ पोचवत असतात आणि वनस्पती त्याच्या बदल्यात त्यांना साखर पुरवतात. तर हे जे झाड आणि जीवसृष्टी यांचं नातं आहे हे सुद्धा मला आता सेंद्रिय सेतूमध्ये घालावं असं वाटायला लागलं की आम्ही म्हणतो खेडी आणि शहरं, उत्पादक आणि ग्राहक, अन्न आणि आरोग्य, तसंच पीक आणि जीवसृष्टी यांच्यामधला सेतू बांधण्याचं काम करतो आहे. तर आता हे संजीवन शेतीचा अगदी आमचा नवीन प्रयोग आहे. पण इथे मी दाखवायला याच्यासाठी आणलं की त्याच्यामध्ये गादी वाफे ह्या महत्त्वाचा हा आहे. आणि जी संबंध आपण नैसर्गिक परिसंस्थेचं अनुकरण म्हणतो करायचं, त्याच्यामध्ये निसर्गात नेहमी आपण बघितलं तर वनस्पती वर असतात, पाणी खाली असतं. म्हणजे असं नदी कुठून जरी वरून वाहते असं कधी होत नाही. डोंगराच्या माथ्यावरून जरी आली तरी त्या ठिकाणचा तो सर्वात लोएस्ट पॉईंट असतो तिचा आणि तिची दिशा खालचीच असते. तर इथे आपण ते साध्य करतो. या सऱ्यांमधून पाणी जातं आणि वाफ्यांच्या वरती पीक असतं. हे एक आमचं खपली गावाचं पीक उभं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल. पण ही नव्याने आता जमीन संबंध या हळूहळू या संजीवन शेतीखाली आम्ही आणतोय त्याच्यातला हा एक भाग आहे. तर संजीवन शेतीत आणि नेहमीच्या शेतीत फरक असा आहे की पारंपरिक शेतीमध्ये म्हणजे रासायनिक शेतीत आपण डेंचा तयार झाला 1.5 ते 2 महिन्यामध्ये की तो नांगरून जमिनीमध्ये मिसळला जातो. याच्यामध्ये तो कापून या गादी वाफ्यांच्या वरती त्याचं आच्छादन केलं जातं. आता या 2 पद्धतींमध्ये नेमका फरक काय आहे की जेव्हा जमिनीमध्ये तो मिसळला जातो तेव्हा जेव्हा पुढे कुजण्याची क्रिया चालू होते ते जमिनीच्या आतले अनारोबिक जीवाणू करतात, म्हणजे प्राणवायू न वापरणारे जीवाणू. आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी त्यांना जमिनीला नत्र वापरावं लागतो. म्हणून डेंचा नत्र पुरवतो पण कुजण्याच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये जमिनीतला नत्र उलट वापरलं जातो. आणि इथे आपण हा वाफ्यावरती त्याचं आच्छादन ठेवतो. या आच्छादनाचे 3-4 फायदे आहेत. एक म्हणजे तणाला प्रतिबंध होतो. दुसरं पाण्याचं बाष्पीभवन व्हायला रोकथाम लागते त्याच्यातून. तिसरी गोष्ट हे जमिनीतल्या जीवसृष्टीला डायरेक्ट अन्नच आहे सेंद्रिय पदार्थ म्हटल्यानंतर. त्यामुळे जो जमिनीला टेकलेला भाग आहे तिथून ते हळूहळू त्याचं खाऊन अन्नामध्ये रूपांतर करत राहतात. चौथी, आताच्या वातावरण बदलाच्या काळातली एक अतिशय महत्त्वाचं कार्य त्याचं असं होतं की बाहेर उष्णता असली तरी त्या उष्णतेला एक बफर येतो. बाहेर थंडी जास्त असली तरी तिथे एक यामधल्या पडद्यामुळे म्हणजे तापमान नियंत्रण
आणि विशेषतः आता अलीकडे असं होतं की दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये खूप जास्त फरक पडतो आणि याचा स्ट्रेस झाडांना येतो. तर हे तापमानातले हेलकावे आणि यांचा झाडांवर पिकांवर होणारा दुष्परिणाम कमी करण्याचं काम आच्छादन करतं. शिवाय त्याची जी मुळं आहेत डेंच्याची ही खोल जाणारी आहेत आणि ही आपण जमिनीमध्ये तशीच ठेवत असतो. ती हळूहळू कुजून, म्हणजे ते पण जीवाणूंना अन्न आहे, त्याच्यामध्ये कर्ब आणि झाडातली जी अन्नद्रव्ये आहेत ही सगळ्यात जास्त प्रमाणात मुळांमध्ये साठवली जातात. तर तो सगळा साठा आपण उपलब्ध करून देत असतो. म्हणजे बाहेरून घालण्याची गरज कमी करण्याचे हे मार्ग आहेत. तसंच हे गादीवाफे करण्यापूर्वी याच्यामध्ये आपण सबसॉयलर नावाचं एक यंत्र चालवलेलं आहे. त्याचा एक प्लॉट तयार आहे, आपण इकडे बघूया. पण डेंच्याची लागवड ही एक प्रकारची आपली खताची इन्व्हेस्टमेंट केल्यासारखी आहे. त्याला आपल्याला खर्च फार येत नाही, पण काळ जातो. 2 महिने आपल्याला त्याला द्यावी लागतात. पण हे केल्यानंतर तुम्ही नंतर मशागत काहीच करायची नाही आहे, एकावर एक पिकं घेता येतात. याचे पण आपण नमुने आपल्या ह्याच्यात उभे आहेत ते बघूया. जसं आपण घर बांधतो तसं याच्यामध्ये रान बांधणीला एक विशेष महत्त्व आहे. तर इथे जे आपल्याला असं जमीन उकरलेली दिसते ही नांगरट नाही आहे. याच्यामध्ये सबसॉयलर नावाचं जे यंत्र असतं, एक 2.5 फूट लांब असा फाळ असतो, एकच सिंगल. तो ह्याच्यामध्ये 5-5 फुटावरती उभा आणि आडवा दोन्ही बाजूनी घातलेला आहे. आता ह्याचं महत्त्व असं आहे की सततच्या मशागती, ट्रॅक्टरची अवजड त्याच्यावरती यंत्र फिरणं, विशेषतः रोटोवेटर, याच्यामुळे आपण जी वरची माती सैल करतो त्याच्या खालती एक 10-12 इंचाचा कडक थर, अगदी सिमेंट कॉन्क्रीटसारखा थर तयार होतो, ज्याला हार्ड पॅन म्हणतात किंवा कडक थर. तो सगळी वरून खालती होणारी जमिनीतली हालचाल बंद करून टाकतो. कशाची हालचाल? मुळांना खाली जायचं असलं तर ती त्या हार्डपॅनच्या खाली भेदून जाऊ शकत नाहीत, पाणी जाऊ शकत नाहीत. आणि अलीकडे आता आपल्याकडे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की जास्त पाऊस होतो तेव्हा ते पाणी जिरायला हा जो वरचा 9-10 इंचाचा थर आहे एवढाच उपलब्ध असतो. त्याच्याखाली हार्डपॅन लागला की पाणी मुरायचं बंद होतं आणि मग शेतं भरून व्हायला लागतात. ती ओव्हरफ्लो झाली की त्याच्यामध्ये जमिनीचं आपण वरचं फूल म्हणतो, ज्याच्यामध्ये सुपीक माती आहे, ती त्याच्याबरोबर निघून जाते आणि जमिनीचं आणखी नुकसान होतं. तसंच जमिनीतले जे जीवाणू, विशेषतः गांडूळं, जमिनीतली जी गांडूळं आहेत, आपल्या गांडूळ खत बनवतात ती गांडुळाची प्रजाती वेगळी आहे. जमिनीतली गांडुळं ही 18 फूट खाली खोलवर करत असतात. तर ती हार्डपॅन तोडून नाही खाली जाऊ शकत. खालती असतील ती तिथेच आणि वरतीच. त्याच्यात मग रासायनिक हे असेल किंवा यांत्रिक हे असेल तर त्यांचं शिरकाणच होत राहतं. म्हणजे जमिनीमध्ये गांडुळं राहतच नाही, जवळजवळ डिप्लीट होतात. आता गांडुळाच्या हालचालींमुळे अनेक सूक्ष्मद्रव्य उपलब्ध होत असतात, ज्याच्यातलं एक क्रोमियम आहे, जे क्रोमियम आपल्या इन्शुलिनचं काम नियंत्रित करतं. गांडूळं संपली जमिनीतली, आपल्याला अन्नातून क्रोमियम मिळायचं बंद झालं की आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. त्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. मग हार्डपॅन जेव्हा आपण ब्रेक करतो त्यावेळेला एवढ्या ठिकाणी हा तुटल्यानंतर आपण याच्यावरती पीक केल्यानंतर त्या मुळांना एक अवकाश मिळालेला असतो. आणि आपण जी पंचमहाभूतं म्हणतो की शेती ही पंचमहाभूतांच्या कोंदणात होणारी गोष्ट आहे, कारखान्यातली नाही आहे. कारखान्यात म्हणा, काही ठिकाणी हायड्रोपोनिक्स किंवा असे हे अतिशय नगण्य प्रमाणावरचं हे आहे, ते चालू राहू दे. पण मुख्यतः शेती ही जमिनीवरती मातीतच होणारी गोष्ट आहे. प्रत्यक्षामध्ये मातीतून झाडं खूप कमी घेतात, पण आधारासाठी आणि त्या पुरवठ्यासाठी माती ही लागत असते. तर मुळं खोल जातात, पावसाचं पाणी किंवा आपण दिलेलं सिंचनाचं पाणी हे जमिनीमध्ये खोल जातं आणि ते आपल्या जलसाठ्याचा भाग बनतं.
म्हणजे जलधारा प्रकल्प एक अलीकडे खूप प्रचलित आहे. ते पण जे 6x6x6चा खड्डा करायला सांगतात, म्हणजे हाडपॅन तोडून खाली जातात आणि उताराच्या बाजूला तो घेतात. त्यामुळे उतारांनी पाणी सगळे इकडे येऊन जादा होणारं पाणी हे त्याच्यातनं मुरून कुठे जातं, ते या हाडपॅनच्या खालच्या भागात आपल्याच जमिनीत जातं. तसं हे ठिकठिकाणी पाणी खाली मुरवण्याची क्रिया होते. आणि जी केशाकर्षण शक्ती आहे, ज्यांनी मुळं पाणी वर घेतात, त्या केशाकर्षण शक्तीमुळेच हे आपलं शेतामध्ये साठलेलं पाणी असेल ते पुन्हा वरती येतं. गांडुळांची हालचाल सुकर होते. सगळ्याच जीवसृष्टीची म्हणजे हालचाल आणि त्यांना मिळणारा अवकाश हा इथे आपण हार्डपॅन तोडण्यातून, सबसॉयलर चालवण्यातून उपलब्ध करून देतो. त्यामुळे सबसॉयलर, गादीवाफे, डेंचा लावणं आणि नंतरची जैवविविधता ही सेंद्रिय आपल्या संजीवन शेतीची आपल्याला महत्त्वाची वैशिष्ट्य सांगता येईल. तर खपली गव्हाचं वैशिष्ट्य असं आहे की हा आपला परंपरागत वाण आहे. त्याच्यामध्ये खनिजं जास्ती आहेत म्हणून तो रफ दिसतो आपल्याला. आणि डायबिटीसच्या पेशंटना हा जास्त करून डॉक्टर शिफारस करतात याची. जसं तांदूळावरती साल असतं तसं ह्याच्यावरती पण साल असतं आणि ते आपल्याला साल भरडून घ्यावं लागतं. त्याची मशीन पूर्वी या भागामध्ये होती, ती सगळी म्हणजे खपली गहू बंद झाला, मशीन पण नव्हती, त्यामुळे कोणी करत पण नव्हतं. योगायोगाने आम्हाला एका प्रदर्शनामध्ये, कृषी प्रदर्शनामध्ये याचं मशीन मिळालं आणि ते घेऊन आम्ही सुरुवात केली. त्याचा फायदा असा झाला की इथल्या सगळ्या पंचकृषीमध्ये अनेक शेतकरी आता खपली गहू लावायला लागले. त्यांच्या पुरता करतात, थोडा जास्त झाला तर तो विक्री करतात. पण एक चांगलं खाणं हा जो एक आपल्या आरोग्याचा आधार आहे तो करण्याच्या दृष्टीने म्हणजे असं छोटा प्रक्रिया उद्योग एखादा निर्माण झाला की त्या भागातल्या पीक पद्धतीमध्ये पण अनुकूल अशा प्रकारचे बदल होतात. आमचा ऊस हा मुख्यतः मिश्र पद्धतीचा असतो, सेंद्रिय आणि रासायनिक असं दोन्हीचं प्रमाण. त्याच्यातलं रासायनिक कमी कमी करत सेंद्रिय वाढवण्याचा प्रयत्न आहे. पण 2-3 एकर ऊस हा आम्ही गुळासाठी पूर्णपणे सेंद्रिय करतो, 100% सेंद्रिय, ज्याच्यामध्ये रासायनिक खतं, औषधं, फवारण्या या कुठल्याच केल्या जात नाहीत. आणि गुळ या परिसरामध्ये गुऱ्हाळं भरपूर आहेत. त्यांच्याकडे आम्ही आधी वेळ ठरवून घेऊन त्यांच्या काहिली धुवून घेऊन आमचा माणूस बसवून ठेवून जी भेंडी म्हणा, भेंडीची पावडर असं घालून म्हणजे विना रसायन आणि सेंद्रिय गुळ असं करून घेतो, जो आम्ही आमच्या ग्राहकांना विकतो. काही प्रमाणामध्ये बाहेरही विकत असतो. आपल्याला असं वाटतं की ऊस शेती तर पाण्याशिवाय होऊच शकत नाही जास्त, म्हणजे एका अर्थाने बरोबर आहे ते. पण पिकाची पाण्याची गरज किती, तर जेवढं पाणी पानातून उत्सर्जन केलं जातं, याला स्टोमाटा म्हणतात, ह्याच्या पाठीमागच्या बाजूला जी रंध्र म्हणतात, पर्णछिद्र, त्याच्यातून पाणी झाड बाहेर टाकत असतं आणि त्याचा मग आतमध्ये दाब तयार होतो आणि जमिनीतलं पाणी उचललं जातं. या जमिनीतल्या पाण्यामध्ये जे अन्नद्रव्य विरघळलेली असतात ती पुन्हा पानामध्ये अन्न तयार करण्यासाठी येतात, म्हणून हे वहन आवश्यक आहे. पण आपण आता समजा आपण बसलो आणि एक ढीगभर पेरू ठेवले, आपण खाणार किती? प्रत्येकजण 1 किंवा 2च खाऊ त्याच्यातले, बाकी ते तसंच राहणार. तसं जादा पाणी हे जमिनीमध्येच राहतं आणि ते नंतर अनेक प्रॉब्लेम निर्माण करतं. म्हणजे पिकावर येणारे अनेक रोग हे जास्ती पाण्यातून आपण ओढवून घेतलेले असतात. आणि संजीवन शेतीमध्ये आपण जे पाण्याची गरज पण कमी झालेली आम्हाला प्रत्यक्ष दिसली. म्हणजे गव्हाच्या ह्याच्यामध्ये आमचे 2 पाण्याच्या पाळ्या कमी झाल्या त्याच्यातून, आणि पीक काही हे झालेलं नव्हतं, सुकलेलं किंवा कोमेजलेलं असं नव्हतं. म्हणजे गरज कमी असते, आपण उगाचच जास्त देतो, हे एक त्याच्यातून दिसून आलं. आणि कमी पाणी म्हटलं की रोगराई कमी, हा परिणाम आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित असतो. हवेमध्ये आज आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे म्हणून आपण ग्लोबल वॉर्मिंगसाठी चिंतित झालेलो आहोत. तर कार्बन असायला पाहिजे जमिनीमध्ये, तो उपयोगी पडतो आहे पिकाच्या उत्पादनाला. म्हणजे तो घनरूपात असतो, त्याच्याऐवजी तो आहे वायुरूपामध्ये.
आणि झाड हा त्याचा मधला दुवा आहे. पानं हवेतला कार्बन शोषून घेऊन त्याची जी साखर बनवतात ही द्रवरूप, त्याला रूट एक्झुडेट्सच म्हणतात. मुळांच्या स्रावातून तो कार्बन सोडला जातो, म्हणजे ऊर्जा सोडली जाते. तेव्हा वायुरूपात असलेला कार्बन द्रवरूपातून घनरूपात जाण्यासाठी म्हणून जमिनीत सोडणं हे वनस्पतींचं किंवा आपल्या पिकांचं काम आहे. जी आपली 2,4-D सारखी तणनाशकं आहेत ही दुसऱ्या महायुद्धामध्ये शत्रूचे प्रदेश बेचिराख करण्यासाठी वापरले जाणारी घटक होते, एजंट ऑरेंज म्हणून. महायुद्ध संपल्यानंतर त्या काळामध्ये भला मोठा रसायनांचा उद्योग उभा राहिला होता. याचं करायचं काय, तो शेतीकडे वळवला गेला. म्हणजे लक्षात घेण्यासाठी वर्क आहे की जे अन्न खाणार आहोत आपण त्याच्याकडे विषांचा उद्योग वळवला गेला. त्यामुळे त्याचे सगळे परिणाम आपण पुढे भोगतोय आपण. एक साधी टाचणी जर आपल्याला बनवायची असेल तर त्याला आपल्याला थोडंसं काहीतरी लोखंड घालायला पाहिजे, काहीतरी घातल्याशिवाय काहीतरी निर्माण होत नाही. हे औद्योगिक उत्पादनाचं स्वरूप आहे. पण शेती किंवा वनस्पतींचं तसं नाही आहे. म्हणजे तुमच्या माणसाचा काही संबंध नव्हता पृथ्वीवरती, तेव्हापासून वनस्पतीसृष्टी ही खूप विविधतेने बहरलेली आहे. ती निसर्गाची त्याची यंत्रणा आहे विकसित झालेली. आता आपण त्याच्यामध्ये शिरून म्हणतो की मी हे घालतो, मी ते करतो, आणि मी सगळी म्हणजे एखादं लहान मूल जर आईला मदत करायला आलं तर तिला होतं ना की अरे बाबा तू शांत बसतीत मला मदत होईल. तसं आपण कमीत कमी ढवळाढवळ करणं आणि जी नैसर्गिक यंत्रणा आहे त्यांना अनुकूलता प्राप्त करून देणं हे संजीवन शेतीचं एकूण उद्दिष्ट आहे. हा आमचा साध्या गव्हाचा प्लॉट आहे. गहू नुकताच निघालेला आहे आणि संजीवन शेतीचे फायदे किंवा त्याच्यातून खर्चात बचत कशी होते याचा आपल्याला इथे एक प्रात्यक्षिक बघायला मिळतं की गादीबाफे एकदा केल्यानंतर ते कायम राहणार. तर हे आपण हार्वेस्टरनी गहू काढून घेतला, त्याच्यानंतर डबल रिजर एक मारला. हार्वेस्टर आडवा फिरल्यामुळे जे काही थोडीशी वाफ्यांची नुकसानी झालेली असेल ती, एक मल्चर मशीन मारून वरती गव्हाचं काठ राहिलेलं होतं ते सगळं बारीक करून घेतलं आणि ह्याच जागेवरती याच वाफ्यांवरती आपण हिरवळीचं पीक डेंच्या पेरलेलं आहे त्या मशीननी आणि सरीतून त्याला पाणी दिलेलं आहे. आपले कंपोस्टचे बेड आहे. पूर्वी आम्ही गांडूळ खत करत होतो, पण आता काय गांडूळ घालत नाही त्याच्यामध्ये. कंपोस्ट होत राहतं त्याच्यामध्ये. आपल्या गाईंचं शेण आणि जे खाल्लेल्यातली काय कुट्टी उरलेली असते ते इथे टाकतो आपण आणि त्याला पाणी आणि पलटी मारतो. 1-1.5-2 महिन्यामध्ये याचं खत तयार होतं. हे आपल्या ज्यावेळेला जमिनीत नवीन काहीतरी लागण होत असते त्यावेळेला त्याचा वापर करतो आपल्या याच्यामध्ये. हा डायजेस्टर एक नवीन प्रकार आम्हाला ऐकण्यात पाहण्यात आला, तो बसवलेला आहे. याच्यामध्ये वरच्या बाजूला हे सगळं घालण्यासाठी पिंप ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत, ताक आहे, भात आहे आणि आपल्या भाज्या, शेवगा, पाला वगैरे अशाही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ह्या आपण घालून पहिल्यांदा 45 दिवस नुसतंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या एका टाकीत किती बसवायला पाहिजे त्याचं एक प्रमाण ते आपल्याला टाकी बरोबरच देतात. 45 दिवसांनी ह्याच्यातून तो द्रव बाहेर पडतो. तो अगदी गाळल्यासारखा असतो आणि आपण तो ड्रीपमधून सुद्धा देऊ शकतो. आता हे जीवामृतापेक्षा वेगळं म्हणून आम्ही त्याला संजीवामृत नाव दिलं आहे की आपण नेहमीचं पारंपरिक पद्धतीचं हे जीवामृत नाही आहे, हे वेगळं कळावं, आमच्या पण लक्षात यावं म्हणून. आणि याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला दिसले. जो काही याच्यावरचा भाजीपाला, केळी, हरभरा वगैरे पिकं केली या सगळ्यामध्ये खूप चांगले परिणाम दिसून आले. आणि हे एकदा सुरू झालं की आपण काढायचं, तिकडून घालायचं, लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला तेवढं 200-300 लिटर मिळतं. तेव्हा चक्र चालू राहतं. तुम्ही संजीवन शेतीचा एक उल्लेख केला आता तुम्ही की आपण बाहेरून काहीच त्याच्यात टाकायचं, शेणखत पण टाकायचं नाही. तशा पद्धतीची शेती सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये आपल्याला करता येऊ शकते की काही ठराविक फळपिकं आहे ज्यांना आपण ते वापरू नाही, सर्व पिकांमध्ये करता येतं, पण काहीच टाकायचं नाही हे उद्दिष्ट आहे. आता आपण तिथूनच सुरुवात करून नाही चालणार. आपण मधल्या ज्या स्थित्यंतराच्या काळामध्ये आपण सेंद्रिय निविष्ठांचा वापर
जरूर करावा. तो सुद्धा आपल्याला कमीत कमी करायचा आहे आणि बंद करायचा आहे. आपण एखाद्या लहान बाळाचं उदाहरण घेतलं तर पहिल्यांदा आईचं दूध बाळाला पाजलं जातं, म्हणजे नंतर ती काहीतरी भरवते त्याला. थोडं आणखीन मूल मोठं झालं की ते स्वतःच्या हाताने जेवायला लागतं की नाही. आता आपण हे मुलांचंच उदाहरण जरा पुढे नेऊया, की अलीकडे सगळ्या या वेगवेगळ्या चटपटीत गोष्टी, कुरकुरे म्हणा किंवा आणखीन काय काय, हे सगळं मुलांना भयंकर आवडत असतं. जंक फूड हे घातक आहे, ह्याची पण जाणीव आता झालेली आहे. त्यामुळे काही काही कुटुंबातून आया कटाक्षाने ह्या गोष्टी आपल्या मुलांना द्यायचं टाळतात. तर ही चांगलीच गोष्ट आहे. पण एखादी आई जर असं म्हणाली की मी अगदी चांगलं माझ्या घरगुतीच गोष्टी मी घरीच लाडू चिवडा बनवते, शंकरपाळे हेच सगळं मी घेते आणि मी माझ्या हाताने माझ्या मुलाला भरवते. मुलगा कितवीत, आता 6वीत गेला किंवा 5वीत गेला, तर एवढा मोठा झाल्यानंतर पण त्याला आईनीच भरवत राहावं का? हे जेवढं चुकीचं आहे तितकं आपण सतत शेतीमध्ये घालत राहणं हे चुकीचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही घाला, पण ते करत असताना तुम्ही अशा पद्धतीने शेतीची व्यवस्था निर्माण करा की त्यांची त्यांची यंत्रणा ही स्वयंपूर्णपणे चालली पाहिजे, जशी ती जंगलामध्ये किंवा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये चालते. आता हे बोलायला सोपं आहे, करायला अवघड आहे. पण काही त्याच्यातल्या ज्या नवीन विशेषतः रान कसं तयार करावं, रान बांधणीची पद्धत आपण म्हणतो, त्याच्यातल्या ज्या आणलेल्या आहेत, म्हणजे विचार करून विकसित केलेल्या आहेत, त्या बघितल्या तर आपल्याला तो रस्ता सोपा झालेला दिसतो. आता भात हे सुद्धा पीक असंच आहे की ज्याला भरपूर पाणी लागतं असं समजलं जातं. पण भात झाला काय, ऊस, दोघांची पानं आपण बघितली तर ती अगदी अरुंद आणि लांबट अशी, म्हणजे फार मोठा पृष्ठभाग असलेली नाही आहेत. त्यामुळे त्यांना जास्त पाणी वास्तविक लागत नाही. म्हणजे मी काही वर्षापूर्वी संजीवन शेती किंवा रिजनरेटिव्ह फार्मिंगचा वगैरे काही विषय माझ्या डोळ्यापुढे नसताना मी ड्रीपवर भात घेतलं होतं. आणि तेव्हा मला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं की भात हे अतिशय जास्त पाणी लागणारं पीक आहे आणि ड्रीपवरती कसं काय घेताय तुम्ही. तर छान आलं होतं. म्हणजे काही कारण म्हणजे आता मी अभ्यास करत असताना मला असं लक्षात येते की अरे खरंच भाताला पाणी समजतो आपण तेवढं जास्त लागत नाही. मग का हे केलं जातं, तर एक तर जास्त पावसाच्या भागातच भात हे मुख्य पीक आहे आणि तणाचं निर्मूलन करण्यासाठी म्हणून पाणी साठवलं जातं. म्हणजे भाताला पाणी जास्त लागतं असं नाहीये, त्याला चालतं. बाकीच्या पिकांमध्ये पाणी जास्त झालं तर ती उपळून जातात, म्हणजे कुजतात किंवा सुकतात. तसं होणार नाही, ऊस तसा होणार नाही. त्यांना जास्त पाणी सहन करू शकतात, पण म्हणजे त्यांना हवाय अशातला भाग नाही. आज आपण बघतो की समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आजार आहेत. म्हणजे गरीब कुटुंब असो, मध्यमवर्गीय असो, श्रीमंत असो, या सर्व थरांच्या मध्ये आजारपण हे अगदी पाचवीला पुजलेलं आहे. आणि विशेषतः गरीब कुटुंबामध्ये आजारपणावरती होणारे खर्च हे परवडण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. तर ह्याला जी काही वेगवेगळी कारणं असतील, त्याच्यामध्ये आपण खात असलेलं अन्न ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्यातून आजाराला आमंत्रण मिळतं. आता हे कसं तुम्ही म्हणाला, अन्न हे तर आपलं पोषणाचं साधन आहे, पण आता आपण रासायनिक पद्धतीने शेती करत असताना रसायनांच्या अतिवापराने रोगराई ओढवली जाते, किंबहुना पाण्याच्या सुद्धा अतिवापरामुळे. आणि मग या रोगराईवरती आपण अनेक प्रकारची घातक अशी कीटकनाशक वापरतो. जमिनीतल्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकं वापरली जातात, ही सुद्धा आरोग्याला घातक आहेत. अशी आपल्या शरीरात नको जायला अशा प्रकारचे विषारी अंश किंवा विषांश हे अन्नातून आपल्या पोटामध्ये जात असतात आणि ते अनेक आजारांना जन्म देतात. साधारणपणे असं सगळ्यांना वाटतं की सेंद्रिय शेती करायची म्हणजे त्याला खर्च जास्त येतो. आपण जे पारंपरिक करतो, जे आपण रासायनिक खतं वापरतो, त्याला तितकासा खर्च नाही. मग ते खरं आहे का? तेवढा खर्च जास्त येतो का काय? त्याचं प्रमाण कसं आहे? काही खर्चाचे त्याच्यामध्ये विषय मुद्दे आहेत. एक म्हणजे तणनाशकाच्या वापराने अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये तण नियंत्रण होतं. त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत हा पुढचा भाग झाला.
पण ते न बघता शेतकरी त्याचा वापर करतात. सेंद्रिय शेतीमध्ये आपण सर्व खुरपणीतून तण निर्मूलन करत असताना त्याचा खर्च आपल्याला एकरी खूप मोठ्या प्रमाणावरती येतो. पुण्यात मुंबईत आपण ह्या सगळ्या ऑर्गॅनिक भाज्या देतो, तर त्या भाज्या तिथं कुणाला घ्यायच्या असतील तर त्यासाठी आपला काही नंबर आहे का, वेबसाईट, कसं ते सगळं बुकिंग? आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. माझाच नंबर देतो आम्ही. त्या नंबरवर जर कोणी कळवलं की आम्हाला घ्यायचे आहेत, तर पुण्यामध्ये आपटे रोड डेक्कन जिमखान्यावरती माझं घर आहे आणि मुंबईमध्ये माहेर माझा आहे तिथे गोरेगावला. त्या ठिकाणी आम्ही माल नेऊन ठेवतो प्री ऑर्डर. तर ग्रुपमध्ये सामील करतो. तुम्हाला लिंक मिळते गुगलची, तुम्ही भरून पाठवलीत की आज इथे मुंबईची गाडी भरण्याचं काम चाललेलं आहे. त्यांचे क्रेट किंवा पिशव्या तयार होतात आणि त्या तिथे नेऊन ठेवलेल्या असतात. ज्यांना जमतं ते स्वतः घेऊन जातात. त्यासाठीच आपण नंबर वगैरे देऊ शकतो का? हा, सांगते ना मी. हा, तुमचा नंबर. 9011034950. ह्या नंबरवर कुणी या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कळवलं किंवा व्हॉट्सअपवरती कळवलं की आम्हाला सामील व्हायचंय. तर आता मुंबईमध्ये तर गोरेगाव आमचं तसं उपनगर एका बाजूला आहे, पण ग्रँट रोड वगैरे ह्या भागातली सुद्धा ठिकाणी आम्ही लोकल कुरिअरच्या मार्फत ते पुढे पाठवतो. व्यवस्था आता केली तुम्ही जाते. मुंबईचा, पुण्याचा उल्लेख केलात, तुमच्या सगळ्या शेतीबद्दल आपण माहिती घेतलीच. मात्र वसुधा सरदार ह्या मुंबईसारख्या शहरात वाढल्या, त्यांना असं का वाटलं की आपण शेतीकडे वळावं आणि त्यातही आपण सेंद्रिय शेती करावी, असे काही शेतीमध्ये प्रयोग करावेत? खरं म्हणजे मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे जे भव्य दिव्य इमारती असतो, त्या माझं लहानपण जिथे गेलं तो एक लहानसा पाडा होता आणि दिंडोशी हे गोरेगावचा भाग होता आणि तिथे माझे वडील आबा त्यांची शेतीच होती, शेती आणि डेअरी होती. त्यामुळे शेती डेअरीच्या वातावरणातच मी वाढलेली आहे. माझ्या 12वी पर्यंत म्हणता येईल आमच्याकडे वीज नव्हती. म्हणजे खेड्यातच राहत होतो आम्ही म्हटलं तरी चालेल. 3 किलोमीटर वरती आम्ही सायकलवरनं हे करायचं, म्हणजे शाळेला आम्हाला एवढं लांब जावं लागायचं. त्यामुळे खेडं हे काही मला नवीन नव्हतं आणि त्यातही पुन्हा त्या आईवडिलांनी लहानपणापासून शेतात काम करायची सवय लावली होती आणि ते आवडत होतं. म्हणजे विशेषतः तिथे एक नवनिर्मिती आहे, काहीतरी रोज नवीन बघायला मिळतं. काल जे नव्हतं ते आज होतं, काल एवढं होतं ते आज एवढं मोठं झालेलं आहे. तर त्याच्यातला एक आनंद घेण्याची वृत्ती झाली होती. त्यामुळे पुढे मी सामाजिक कार्य करायचं ठरवलं तरी शेतीशी संबंध माझा चालू राहिलेला होता आणि इथे येऊन जाऊन सासर लग्न होऊन आले मी 1976 साली पुण्यामध्ये. हे पारगाव त्याच्याजवळ होतं, त्यामुळे इथेही येणं जाणं होतं आणि वडील गेल्यानंतर, माझे मिस्टर गेल्यानंतर मी कायमची इथे राहायला लागले. त्यामुळे मला काही असं लोकांना जे खूप मोठं परिवर्तन वाटतं शहरातून ह्याच्याकडे, तो माझ्यासाठी अगदी स्वाभाविक प्रवास होता तो.